नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, सिपना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? योग्य पर्याय आहे 1, तर सिपना नदी ही तापी नदीची उपनदी आहे। ही नदी सातपुडा पर्वतरांगेत मुलताई मध्य प्रदेश येथे उगम पावते। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? योग्य पर्याय आहे 1, तर घनचक्कर हे महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर आहे। याची उंची 1532 मीटर असून ते अहिल्यानगर जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 3, रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे 1, तर रणथंबोर व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? योग्य पर्याय आहे 3, तर भारतातील नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, अद्वैत तत्वज्ञान कोणी सांगितले? योग्य पर्याय आहे 1, तर अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्य यांनी सांगितले। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? योग्य पर्याय आहे 4। योग्य पर्याय आहे 4, तर हेस्टिंग याने मराठा पेशव्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले। प्रश्न क्रमांक 7, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील डॅश डॅश आहे? योग्य पर्याय आहे 2, तर भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील आहे। प्रश्न क्रमांक 8, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते? योग्य पर्याय आहे 2, तर ऑपरेशन पोलो हे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते। प्रश्न क्रमांक 9, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथे पहिले हुतात्मा कोण होते? योग्य पर्याय आहे 2, तर वेद प्रकाश हे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होय। प्रश्न क्रमांक 10, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? योग्य पर्याय आहे 2, तर दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किमी खोलीपर्यंत आहे? योग्य पर्याय आहे 2, तर पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली 6371 किमी खोलीपर्यंत आहे। प्रश्न क्रमांक 12, कोटा शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे?
योग्य पर्याय आहे 2. तर कोटा शहर हे चंबळ नदीच्या किनाऱ्यावर आहे. प्रश्न क्रमांक 13. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप निर्माण होते? योग्य पर्याय आहे 3. तर सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तरंगघर्षित मंच हे भूरूप निर्माण होते. प्रश्न क्रमांक 14. कुन्नो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे 4. तर कुनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 15. रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर रतापानी व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16. राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? योग्य पर्याय आहे 1. तर लुनी ही राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी आहे. प्रश्न क्रमांक 17. तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? योग्य पर्याय आहे 2. तर तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना आवडी म्हणजेच झारखंडमधील जमशेदपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 18. कांगडा व्हॅली, डलहौसी, धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? योग्य पर्याय आहे 1. तर कांगडा व्हॅली, डलहौसी व धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे हिमाचल प्रदेश या राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली? योग्य पर्याय आहे 3. तर भारतामध्ये 1995 मध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 20. डॅश डॅश महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे? योग्य पर्याय आहे 1. तर पांढरी चिप्पी हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 21. पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते? योग्य पर्याय आहे 1. तर पुष्पवती नगरी हे पुसद शहराचे प्राचीन नाव होते. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळांच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकतो? योग्य पर्याय आहे 1. तर अल्ट्रासोनिक लहरी वटवाघुळांच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकतो. प्रश्न क्रमांक 23. विराट, विशाल व दिग्विजय या सुधारित जाती म्हणजेच वान डॅश डॅश पिकाच्या आहेत? योग्य पर्याय आहे 4. तर विराट, विशाल व दिग्विजय या सुधारित जाती हरभरा या पिकाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 24. सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? योग्य पर्याय आहे 3. तर सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोपलँड हे होय. प्रश्न क्रमांक 25. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? योग्य पर्याय आहे 2. तर कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते ही वनस्पतीची वृद्धी असंलग्न प्रकारची हालचाल आहे.
प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? योग्य पर्याय आहे 1. तर तारा मासा हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. प्रश्न क्रमांक 27. मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाने बनलेली असतात? योग्य पर्याय आहे 1. तर मानवाच्या शरीरावरील केस व नखे ही प्रथिनांपासून बनलेली असतात. प्रश्न क्रमांक 28. शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? योग्य पर्याय आहे 3. तर शरीराचे तापमान हायपोथॅलेमस येथे नियंत्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 29. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग डॅश डॅश हा असतो. योग्य पर्याय आहे 3. तर मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग हा प्रमस्तिष्क असतो. प्रश्न क्रमांक 30. विटॅमिन ई चे रासायनिक नाव डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर विटॅमिन ई चे रासायनिक नाव टोकोफेरॉल हे आहे. प्रश्न क्रमांक 31. केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? योग्य पर्याय आहे 2. तर केसिन ही प्रथिने दूध या पदार्थात आढळतात. प्रश्न क्रमांक 32. जीवनसत्व डॅश डॅश याला सायनाकोबाल्मिन म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर जीवनसत्व B12 याला सायनाकोबाल्मिन म्हणतात. प्रश्न क्रमांक 33. एडिस इजिप्ती या डासांची मादी चावल्याने कोणता रोग होतो? योग्य पर्याय आहे 2. तर एडिस इजिप्ती या डासांची मादी चावल्याने डेंग्यू हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 34. लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? योग्य पर्याय आहे 4. तर लिझा या विषाणूमुळे रेबीज हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 35. कितव्या घटना दुरुस्तीने मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले आहे? योग्य पर्याय आहे 4. तर 61व्या घटना दुरुस्तीने मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 36. जेव्हा डॅश डॅश आविष्कार ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते. योग्य पर्याय आहे 3. तर जेव्हा लोकसभेत आविष्कार ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते. इथं अविश्वास ठराव आहे. प्रश्न क्रमांक 37. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? योग्य पर्याय आहे 2. तर शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी ही लोकलेखा समिती करते. प्रश्न क्रमांक 38. अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? योग्य पर्याय आहे 2. तर अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान 15 दिवसांचा नोटीस कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 39. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांना बंधनकारक असतात? योग्य पर्याय आहे 1. तर घटनेच्या
अनुच्छेद 141च्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांना बंधनकारक असतात। प्रश्न क्रमांक 40 श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? योग्य पर्याय आहे 3। तर श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही? योग्य पर्याय आहे 4। तर राजीव महर्षी यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही, तर ते भारताचे 13वे नियंत्रक व महालेखापरीक्षक होते। प्रश्न क्रमांक 42 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? योग्य पर्याय आहे 2। तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो। प्रश्न क्रमांक 43 समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? योग्य पर्याय आहे 3। तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य होय। प्रश्न क्रमांक 44 भारताचे अणुऊर्जा खाती खालीलपैकी कोणाच्या प्रशासनाखाली असते? योग्य पर्याय आहे 3। तर भारताचे अणुऊर्जा खाते हे पंतप्रधान कार्यालय यांच्या प्रशासनाखाली असते। प्रश्न क्रमांक 45 रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजास कोणती संज्ञा आहे? योग्य पर्याय आहे 1। तर रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजास रेपो दर ही संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 46 राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक डॅश डॅश या नावाने ओळखला जातो? योग्य पर्याय आहे 2। तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50 या नावाने ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? योग्य पर्याय आहे 3। तर इथेरियम ही क्रिप्टोकरन्सी आहे। प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे? योग्य पर्याय आहे 4। तर डो जीन्स हा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे। प्रश्न क्रमांक 49 जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते? योग्य पर्याय आहे 3। तर जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्था या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते। तर शेवटचा प्रश्न क्रमांक 50 बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य पर्याय आहे 3। तर बावनथडी सिंचन प्रकल्प हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे। तर बावनथडी प्रकल्प हा वैनगंगा नदीची उपनदी बावनथडी नदी या नदीवर आहे। यावरील प्रकल्पास राजीव सागर असे देखील म्हणतात। तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।